आता आम्ही भांड्याच्या दुकानात आलोय आणि बघतोय काहीतरी. हे पण छान वाटतंय ना, ग्लास पण करताय. बाकी इकडे आता मम्मी आणि वहिनी दोघी पण आहे ना अनारसे बनवताय मस्त असे, बघू शकताय तुम्ही. कसं अनारशांचं पीठ आहे. तर चला इकडे मस्तपैकी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. मग दाखवलं हा आमची आत्या आज पूर्णाच्या पोळ्या बनवती, बघू शकताय तुम्ही. तर चला आता इकडे गाईला वाण द्यायची मम्मीला आधी. तर गाईच्या वाणासाठी इकडे धोंडे, अनारसे, बत्तासे, इकडे आमची वासरी आणि इकडे गाईला धोंडे द्यायचे आधी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज मी आहे मम्मीच्या घरी, कारण की आम्हाला आहे धोंडा, त्याच्यामुळे मी आले 4-5 दिवसासाठी. सो बघत राहा, आपले 1-2 व्लॉग खूप छान येणार आहेत. सो व्लॉग स्किप न करता नक्की बघा. इकडे आजीबाई बसलेले आहे. आजीची फेवरेट जागा आहे, ती इथेच बसून राहते. आणि इकडे नवीन साड्या वगैरे तुम्हाला नंतर दाखवाल काय काय शॉपिंग वगैरे. आणि इकडे माझ्या बॅग आहे, ज्या की मी आता 4-5 दिवसासाठी आलेली आहे. आणि इकडे वहिनीचं पण सगळं आवरलंय, थोडंसं बाकी भांडे बिंडे. आणि बाकीचं काही आता आम्ही थोड्या वेळात जेवण करू. तर इकडे आम्ही छान असं जेवण करतो. जेवणामध्ये आहे मस्तपैकी उडदाच्या डाळीचं वरण, लोणचं छान असं. इकडे आजींदा पण जेवण करायला बसलंय, पोटभर जेवा. इकडं वहिनी पण जेवायला बसलंय. आणि मम्मीचं जेवण झालंय. कुठून जेवण आली बाई तू? आत्याच्या घरून. काय पुरणपोळी. बापरे. आणि चला आता बाकीचे आम्ही सगळेजण जेवण करतो. आमचं जेवण वगैरे करून झालं आणि आता आम्ही चाललोय, मम्मी, मी आणि वहिनी गावामध्ये. थोडीशी शॉपिंग बाकी आहे आणि गावातून घरी आल्यावर सगळी तुम्हाला शॉपिंग दाखवायला आम्ही काय काय केलंय काय काय नाही. सो चलो. तर आम्ही गावात गेल्यानंतर पहिले साड्यांच्या दुकानात गेलो, कारण की साडी खरेदी करायची होती. तशा आम्ही भरपूर साड्या खरेदी केलेल्या होत्या, पण एक ना एक काही ना काही राहतच. आणि शॉपिंग आणि साड्यांची शॉपिंग म्हटलं ना की साड्यांची शॉपिंग कधी संपतच नाही. तर आम्ही गेलो होतो दुकानामध्ये, भरपूर असे पॅटर्न वगैरे बघत होतो. नवीन अधिक मासामुळे दुकानामध्ये पण खूप नवीन पॅटर्न्स वगैरे आलेले होते. तर तेच आम्ही बघत होतो आणि 1-2 साड्या घ्यायच्या होत्या आम्हाला. तर मग बघितल्या खूप साऱ्या पॅटर्न्स वगैरे बघितले. त्याच्यानंतर मग 2-3 साड्या चॉईस केल्या आणि फायनली त्या घेतल्या. त्यानंतर मग आम्ही भांड्याच्या दुकानामध्ये गेलो. आता आम्ही भांड्याच्या दुकानात आलो आहे आणि बघतोय काहीतरी. हे पण छान वाटतंय ना, ग्लास पण करताय. बाकीचे पण भरपूर तांब्याचे ताटं, पितळाचे ताटं वगैरे बरंच आलेले अधिक मासानिमित्त. आणि इकडे ताटांचा सेट आहे पूर्ण डायरेक्ट. मांजर आहे बघा कशी झोपली आहे. मला तर आधी नकलीच वाटली होती. मस्त झोपली होती. इकडे आता मम्मी आणि वहिनी दोघी पण आहे ना अनारसे बनवताय मस्त असे, बघू शकताय तुम्ही. कसं अनारशांचं पीठ आहे आणि दोघी जण मस्त दाखवते तुम्हाला. इकडे पण बनले अनारसे, हे बघा मस्त अशा अनारसे बनता. इकडे छान अशी खसखस टाकली खाली आणि मस्तपैकी मम्मी करून देते, वहिनी तळून घेत आहे आणि मस्त बनताय. बघू शकता किती छान अशा फुगता पण आहे, मस्त दिसत आहे. इकडे थोडा पेपरमध्ये तेल निथळण्यासाठी ठेवलंय आणि बाकीच्या पेपरवर टाकून दिल्या सुकलेल्या. तर इकडे ना हे बघू शकता तुम्ही, इतक्या साऱ्या साड्या वगैरे आहेत. सगळ्या साड्या इकडे भरपूर अशा साड्या आहे. आणि याच्यामध्ये तर पातळ आहे, ते आत्याने आजीसाठी घेतले आहे. मी मम्मीला साडी घेतली आहे. परत अजून भरपूर अशा साड्या वगैरे आहे. बघू शकता तुम्ही. एक पॅटर्न दाखवते मी, अशी आहे आणि अजून वेगळ्या आहे, त्यात डिझाईन वेगळ्या आहे. तर भरपूर अशा साड्या आहे. सगळं काही आता दाखवत नाही, पण जेव्हा आता आम्ही साड्या वगैरे घालू तेव्हा दाखवाल. आणि बाकी इकडे समईन ते सगळं काही काढून घेतलं आहे, जे की डेकोरेशनसाठी वगैरे लागल ते असं. तर इकडे मस्त असे वाणामध्ये देण्यासाठी भांडे घेतले मम्मीने. त्यांनी एवढे सारे आत्या आणि माझ्यासाठी आहे. तर बघू शकता याच्यात छान असा लोटा आहे, वाट्या वगैरे, दिवा. हा पण एक छान असा दिवा आहे, मस्त वाटतोय, समई टाईप दिवा आहे. आणि हा तांब्याचा ग्लास आहे. इकडे हे घंगाळ आहे छान असं, आणि ताटं वगैरे मस्त असं भांडे घेतले. ते तुम्हाला आता नेक्स्ट व्लॉगमध्ये सगळं काही बघायला भेटेल. आणि इकडे मम्मीन त्या बसले, आत्याबाई पण आली. काय तुझं कितवा धोंडा असेल? आता माझा गंजा 10-12 झालाय. 10वा 12वा धोंडा असेल का? बापरे. बरं आहे, माझा पहिलाच.
आता इकडे पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि ह्या दोघी वहिन्या इकडं धोंडे बनवत आहेत. एवढे बनवले छोटे छोटे मस्त असे आणि बाकी अजून बनवत आहे छान असे धोंडे. इकडे आजी पुरण बारीक करतीये आणि इकडे मम्मी आणि स्वरातला रस करायचा आहे दोघींना मिळून. तर चला इकडे मस्तपैकी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. मग दाखवलं हा आमच्या आत्या आज पूर्णाच्या पोळ्या बनवती. बघू शकताय तुम्ही आत्याच्या हातच्या पोळ्या म्हणजे एकदम भारी लेवल. तर खूप दिवसांनी आत्या खरं तर पोळ्या करती कारण की वहिनी त्याच करत होत्या. जेव्हापासून वहिनी त्या आल्या सगळ्या दीपाली वहिनी पायल वहिनी त्या सगळ्या त्याच करत होत्या. त्याच्यामुळे मम्मीने आत्या थोडा कमी पडल्या होत्या. पण असं नाहीये की पण त्या पण करता मोठे काही कार्यक्रम असेल तर तेच इकडे चालू आहे. बघू शकता तुम्ही खूप छान अशी पुरणाची पोळी बनली. बघू शकता हे बघा मस्त अशी बनली. बघू शकता इकडे मस्तपैकी टोपल्यात पुरणाच्या पोळ्या टाकल्याय आणि किती छान छान पोळ्या दिसताय. बघू शकताय तुम्ही आत्या आणि मम्मीच्या हातच्या पोळ्या आहे. बघू शकता तुम्ही खूप मस्त अशा. आणि इकडे ही आजी मस्तपैकी हे करून देते साडं करून देते पुरणाच्या पोळ्यांचं. आजी साडं करून देते. ही पप्पांची आत्या आहे माझ्या. तर चला आता इकडे गाईला वाण द्यायचे मम्मीला आधी. तर गाईच्या वाणासाठी इकडे धोंडे अनारसे बत्तासे ते घेतलंय आणि पुरणाच्या पोळ्या वगैरे घेतलेल्या आहे. तर आधी गाईला वाण द्यायचे. सो आम्ही चाललो आहे गाईला वाण द्यायला. इकडे आमची वासरी आणि इकडे गाईला धोंडे द्यायचे आधी. हे बघा आमच्या गाई आणि त्यांच्यासाठी आणले आम्ही वाण म्हणजे की छोटीशी वासरी आहे सकू. तिचं नाव सकू आहे. काय ग सकू? सकूबाई बघती. सकूबाईला पण आता पुरणाची पोळी मस्त खाईन ना मग. तिच्या पुढे ताटच पोळी तिला खाता ना छोटी मस्त खाती. छोटी काय मोठी लागली डायरेक्ट खाऊनच घे. खाल्लं का तू मग. आणि इकडे मस्त असं डेकोरेशन चालू आहे. बघू शकताय खूप छान अशा माळी वगैरे लावलेल्या आहे. बघू शकताय तुम्ही इकडे मागे बसायला पाट वगैरे ठेवलंय. डेकोरेशन तर बाकी अजून रांगोळी वगैरे काढणार आहे. फुलांचं डेकोरेशन सगळं काही. इकडे ताटं वगैरे जे काही वाणाचं सामान आहे ते सगळं काही रेडी करून ठेवलेलं आहे. अशी काही तयारी चालू आहे इकडे. तर चला असा होता आजचा दिवस आणि पहिलाच धोंडा आहे त्याच्यामुळे जरा फिलिंग्स जरा वेगळे आहेत. सो नेक्स्ट व्लॉग पण खूप छान असणार आहे. तो पण नक्की बघा. ह्या व्हिडिओची इथेच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.